तर हॅलो गाईस, तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला फ्रेंडशिपवरतीच. आणि आज मी सांगणार आहे एक अशी स्टोरी जी माझ्या लाईफमध्ये घडलेली आहे. तर आजची स्टोरी असणार आहे माझ्या एका मित्राबद्दल. तर खरा मित्र कसा ओळखायचा किंवा खरा मित्र तुमचा कोण आहे, आज मी ह्याबद्दल एक छोटीशी स्टोरी सांगेन. त्या स्टोरीवरून तुम्ही समजून घ्या. तर स्टोरी सांगायचं म्हणजे असंच, म्हणजे या गोष्टीला आय थिंक आठवत नाही मला, एक 2-2.5 वर्ष झाले असतील. तर सांगायचं झालं तर असंच कोणत्या तरी टेन्शनमध्ये होतो मी. मला झोप लागत नव्हती. असंच आय थिंक रातचे 2-3 वाजले असतील. झोपच लागत नव्हती. खूप म्हणजे खूप विचार येत होते डोक्यात कसले पण. मग विचार केला काय करू. म्हणजे असं वाटत होतं की म्हणजे कंट्रोलच होत नव्हतं. इतकं टेन्शन यायचं डोक्याला. मी घरातून बाहेर पडलो. 2 वाजले असतील, 2-2.5. घरातून बाहेर गेलो आणि असंच आमच्या आजूबाजूच्या एरियात फिरत होतो रात्रीचं 2-3 वाजता. तर मग खूप म्हणजे कंट्रोल झालं. असं वाटायचं की आपलं दुःख आपण कोणापाशी शेअर करावं. म्हणून मी माझ्या एका मित्राला कॉल लावला. आणि तो मित्र माझा अजून पण आहे. म्हणजे त्याची आणि माझी शक्यतो अशी कधी भांडणं झालीच नाहीत. तर रात्रीचं त्याला मी 2:30-3 वाजता कॉल लावला. त्याला बोललो, अरे यार, मला खूप टेन्शन आहे. मी काय करू मला समजत नाही आहे. तू येतो का माझ्याकडे? तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तो रात्री 3 वाजता, आय थिंक त्याच्यापासून माझं घर आय थिंक एक 1 किलोमीटर अंतरावर असेल. आणि तो रात्रीचं 3 वाजता त्याच्या घरापासून, आय थिंक तो असं समजा की माझं घर थोडक्यात असं एक गावात आहे आणि तो असं वस्तीवर राहतो. तर तो रात्रीच्या 3 वाजता माझ्यासाठी वस्तीवरून माझ्याकडे चालत आला. आल्यानंतर त्याने मला विचारलं काय झालं काय नाही. मग मी त्याला जे सांगितलं ते सांगितलं. मग त्याने मला समजून सांगितलं, नको टेन्शन घेऊ, असं तसं, उद्या सकाळी बघ काय असेल ते, आता नको टेन्शन घेऊ, एवढं रात्रीचं तू झोप, जाऊन आराम कर, हे कर ते कर. असं सांगितल्यानंतर मला जरा धीर भेटला. मग धीर भेटल्यानंतर मला पण थोडं बरं वाटलं. पण मला ही स्टोरी तुम्हाला सांगायची का होती, तर मित्रांनो विचार करा ना, रात्रीचं 3 वाजता मी त्याला कॉल केला आणि तो कसलाही विचार न करता 1 किलोमीटर रात्रीचं 3 वाजता चालत माझ्याकडे आला. मग ह्याला म्हणायचं खरा मित्र. आणि तो मित्र माझा अजून पण आहे. आम्ही जास्त भेटत तर नाही, जास्त बोलत पण नाही, पण कधी ना कधी म्हणजे आठवड्यातून 1-2दा तरी आमची भेट होतीच. आणि त्याच्यात आणि माझ्यात अजूनपर्यंत कधीच भांडणं झालं नाहीत. पण तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही पण कधी ट्राय करून बघा, रात्री अपरात्री मित्राला कॉल करून बघा कोणता मित्र येतोय का. आणि जर मित्र आला ना, तर समजून जावा की तो तुमचा खरा मित्र आहे. तर ही मी अशी म्हणजे माझ्यासोबत जी घडलेली स्टोरी ना, ती मी स्वतः सांगतोय. मग यावरून तुम्ही विचार करा आणि ठरवा की मित्र कसे असतात. आणि मित्र निवडताना विचार करून निवडा. आणि जरी निवडले असतील ना, तर त्यांच्या क्वालिटी चेक करा की कसे आहेत, काय तुमच्यासाठी ते किती अवेलेबल आहेत. तसा माझा मित्र रात्रीचं 3 वाजता माझ्यासाठी अवेलेबल होता. तसं तुम्ही विचार करा आणि सांगा मला कमेंट करून की तुमच्याकडे असा मित्र आहे का नाही. तर ही स्टोरी झाली. याच्यावरून मी असंच मला सांगतो की तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये ना चांगले मित्र करा, जे तुम्हाला रात्री मदत करतील. तसा तो माझ्यासाठी आला ना रात्री, त्यावेळेस मी टेन्शन निघून गेलं माझं. त्यामुळे तुम्ही जेव्हा कोणत्याही टेन्शनमध्ये असाल ना, एकटे बसू नका, तुमच्या मित्रांमध्ये जावा, तुमचं टेन्शन निघून जाईल. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलंच असेल की मित्र कसा असतो. तर आजची स्टोरी मी इथंच थांबवतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर चला, बाय.